खूप सोपी, सर्वांना आवडेल अशी सोपी रेसिपी आहे. 2 मिनिटामध्ये तयार होते. आपल्याला चुरमुरे घ्यायचे, त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे, थोडासा लसूण बारीक वाटून घ्यायचा आहे, कच्चाच ठेवायचा आहे लसूण. मग आपल्याला तेल घ्यायचं आहे. त्या तेलामध्ये आपल्याला लाल तिखट, काळं तिखट टाकून घ्यायचं आहे. काहीही याच्यामधलं आपल्याला शिजवायचं नाही आहे किंवा फोडणी द्यायची नाही आहे. काळं तिखट टाकलं आहे, त्यानंतरनं लाल तिखट टाकले, थोडीशी जिरेपूड मी याच्यामध्येच टाकते आहे. आणि किंवा तुम्ही या मसाल्यामध्ये टाकली तरीही चालेल, काही फरक पडत नाही. आपण जो लसूण बारीक वाटून घेतला आहे तो पण याच तेलामध्ये ॲड करून घ्या व्यवस्थितपणे. आणि याच्यामध्ये मीठ ॲड केलं तरी चालतं. मी मीठ वरून नंतरनं ॲड केलेलं आहे, तसं केलं तरीही चालेल. जे काही मसाला तयार केला आहे तो याच्यामध्ये टाकून मस्तपैकी मिक्स करून घ्या. मी याच्यामध्ये फक्त शेंगदाणे टाकलेत. तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये फुटाणे पण तुम्ही टाकू शकता. काहीजण याच्यामध्ये बारीक कांदा कट करून पण टाकतात, पण तुम्हाला याच्यामध्ये कांदा न टाकता सोबत कांदा खायला आवडतो. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला मॉडिफाय करू शकता. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.